नमस्कार. उन्हाळ भटकंतीमध्ये मी अक्षय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण जाणून घेतो आहोत इतिहासातील काही गमतीशीर, मजेशीर, प्रेरणादायी अशा कथा. आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललोय थेट महाभारतात. महाभारत घडण्यामागे अनेक कारणं होती, पण त्यातलं खूप महत्वाचं आणि मोठं कारण किंवा व्यक्ती होती ती म्हणजे शकुनी. शकुनी मामा. शकुनी दुर्योधनाचे कान भरायचा, दुर्योधनाला भडकवायचा आणि शकुनीकडे असे फासे होते की तो जे दान मागायचा तेच दान पडायचं. आणि याच फाशांमुळे पांडवांनी युद्धात हार पत्करली आणि त्यातून पुढे द्रौपदीचं वस्त्रहरणही झालं. पण खरा प्रश्न असा आहे की शकुनी हे सगळं का करत होते? त्याची अशी काय इच्छा होती? त्याच्या मागे लपलेलं त्याचं खरं कारण काय होतं? आणि आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. काळ पुढे सरकत राहतो, पण काही कथा काळात अडकून राहतात. त्या कथा, ती रहस्ये आणि तो इतिहास. हे आहे कालपर्व. महाभारताचं युद्ध सुरू होण्याआधी अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना क्वचितच माहीत असतील. त्यापैकीच ही एक घटना आहे. भीष्म पितामह धृतराष्ट्रासाठी योग्य वधू शोधत होते तेव्हा त्यांना गांधार नरेशाबद्दल कळलं. अनेक लोकांच्या मते आज अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कंधारचं नाव याच गांधार राज्यावरून पडलंय आणि याच मान्यतेनुसार गांधार नरेश आजच्या अफगाणिस्तानच्या भागातील राजा मानला जातो आणि त्यांना काही ठिकाणी गंधर्व नरेश असंही म्हटलं जातं. भीष्म पितामह गांधार नरेशांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, तुमच्या मुलीचा गांधारीचा हात कुरु वंशाच्या राजासाठी मी मागतो आहे, ज्याचं नाव आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्र अंध होते. गांधार नरेशांना हे लग्न फारसं रुचलं नाही, पण गांधार नरेशांचं राज्य लहान होतं. नकार देण्याची ताकद त्यांच्याकडे नव्हती, म्हणून ते गप्प बसले आणि गांधारी धृतराष्ट्र यांचं लग्न झालं. पण लग्नानंतर भीष्म पितामहांना एक गोष्ट कळली आणि ती कळल्यावर त्यांना वाटलं की त्यांच्याबरोबर फसवणूक झाली. ती गोष्ट अशी होती की गांधारीला मंगळ दोष होता आणि धृतराष्ट्राशी लग्न करण्याआधी गांधारीचं लग्न एका बकऱ्याशी लावण्यात आलं होतं आणि त्या बकऱ्याचा बळी देण्यात आला होता. हिंदू समाजात परंपरेत असं मानलं जातं की ज्याचा मंगळ जड असतो त्याच्या बाबतीत पती पत्नीच्या आयुष्यात भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे जर बायकोचा मंगळ जड असेल तर नवऱ्याला धोका आणि नवऱ्याचा मंगळ जड असेल तर बायकोला धोका. आणि हा धोका टाळण्यासाठी पहिलं लग्न काही ठिकाणी झाडाशी तर काही ठिकाणी नारळाशी किंवा बकऱ्याशी लावून दिलं जातं आणि मग त्याचा बळी चढवला जातो. समज अशी आहे की या कृतीमुळे अपाय टळतो. पण ही एवढी मोठी गोष्ट भीष्म पितामहांपासून लपवली गेली होती हे कळताच पितामह संतापले आणि रागाच्या भरात भीष्म पितामहांनी गांधार नरेशांना आमंत्रण पाठवलं आणि त्यात त्यांना सांगितलं की तुमच्या कुटुंबातील आणि विस्तारित कुटुंबातील जे जे लोक आहेत त्यांना हस्तिनापूरला घेऊन या, आम्हाला तुमचं आदरातिथ्य करायचंय. नकार देणं तर शक्यच नव्हतं आणि विशेष म्हणजे भीष्म पितामहांनी बोलवलं होतं, त्यामुळे सगळे हस्तिनापुराला आले आणि मग भीष्म पितामहांनी सगळ्यांना एका कोठडीमध्ये डांबून टाकलं. त्या काळची प्रथा अशी होती की ज्यानं तुम्हाला बोलावलं आहे तो जितकं अन्न देईल आणि ज्या प्रमाणात देईल तेवढंच खायचं. तुम्ही निवड करू शकत नाही. त्या दिवसापासून भीष्म पितामहांनी या सगळ्यांच्या मध्ये दररोज फक्त एक मूठ तांदूळ टाकायला सुरुवात केली. हेच मिळेल, हेच खा आणि यावरच जगा. तांदूळ एवढे कमी होते की प्रत्येकाच्या वाट्याला जेमतेम एक दाणा येईल. बघता बघता रोज एक एक करून लोक मरू लागले. एक दोन किंवा दोन चार दाण्यांनी कोणाचंच पोट भरत नाही. तर अशा या बंदिवासामध्ये गांधार नरेश होता आणि त्याचा पुत्रही होता. त्याचं नाव शकुनी, गांधारांचा युवराज. जेव्हा सगळे एक एक करून मरत होते तेव्हा सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला. हे जर असंच चालू राहिलं तर सगळेच मरून जातील. मरण ठरलेलं असलं तरी किमान आपला युवराज म्हणजे शकुनी जिवंत राहायला पाहिजे. म्हणून रोज मिळणारे एक मूठ तांदूळ शकुनीला दिले जाऊ लागले. शकुनी त्या कोठडीत रोज एक मूठ तांदूळ खायचा आणि रोज आपले प्रियजन नातेवाईक आपल्या डोळ्यासमोर मरताना बघायचा. आणि दरम्यान भीष्म पितामह युद्धासाठी बाहेर गेले. हे सगळे आतच अडकून राहिले.
शेवटी फक्त दोनच लोक उरले, शकुनी आणि गांधार नरेश. गांधार नरेश आता खूप म्हातारे झाले होते, अशक्त झाले होते. आणि एक दिवस त्यांनी शकुनीला जवळ बोलावलं आणि म्हणाले, शकुनी, मला तुला एक भेट द्यायची, इथे. शकुनी उठून वडिलांकडे गेला. वडील बसले होते. शकुनी त्यांच्यासमोर उभा राहिला आणि गांधार नरेशांनी उरलेली आपली सगळी ताकद एकवटून शकुनीच्या गुडघ्यावर जोरात लाथ मारली. शकुनीचा गुडघा तुटला. म्हणून तर शकुनी लंगडत चालतो, कारण त्याच्या वडिलांनीच त्याचा गुडघा तोडला होता. शकुनी वेदनेनं ओरडत म्हणाला, तुम्ही हे काय केलं? मी तुमचा मुलगा आहे. तेव्हा वडील म्हणाले, तू इतका ऐशो आरामी आहेस की तू इथून जिवंत बाहेर गेलास तर काही दिवसात इथे आपल्या कुटुंबासोबत काय झालं ते विसरशील, आणि म्हणून मी तुझा गुडघा तोडलाय, जेणेकरून प्रत्येक पाऊल टाकताना तुला आठवत राहील की तुझ्या कुटुंबाबरोबर इथे कोठडीत काय घडलं होतं, आणि त्याचा बदला घेणं ही तुझी जबाबदारी आहे. आम्ही सगळे तुला रोज ती एक मूठ तांदूळ फक्त यासाठीच देत होतो की तू बाहेर जाऊन कुरुवंशाकडून, हस्तिनापुराकडून गांधारांचा बदला घेऊ शकशील. वडील पुढे म्हणाले, मी तुला अजून एक आता शक्ती देणार आहे. मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करू नको. माझ्या हाडांपासून द्यूताचे फासे बनव, आणि जेव्हा द्यूत खेळताना तू ते फासे फेकशील तेव्हा तुला जे अंक हवे असतील तेच अंक दान म्हणून मिळतील. शकुनीने अगदी आपल्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे केलं, आणि म्हणूनच शकुनी आयुष्यभर लंगडा राहिला. आणि त्याच्याकडे ते 2 फासे आले, जे द्यूत मांडलं गेलं. ज्या द्यूतात पांडवांनी सारं काही गमावलं, अगदी द्रौपदीलाही पणाला लावलं, त्या द्यूतात याच फाशांचा वापर झाला होता. शकुनी हे सगळं का करत होता? दुर्योधनाचे कान भरण्यापासून ते महाभारतासारखं युद्ध घडवून आणेपर्यंत हे एवढं सगळं दुष्कृत्य शकुनी का करत होता? कारण शकुनीला दुर्योधनावर आणि संपूर्ण कुरुवंशावर प्रचंड रोष होता, आणि त्याने प्रण घेतला होता की मी संपूर्ण कुरुवंश बर्बाद करीन. याशिवाय शकुनीच्या मनात आणखी एक दुःख आणि राग खदखदत होतं. ते म्हणजे त्याच्या बहिणीचं, गांधारीचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध एका अंध राजाशी लावण्यात आलं होतं. शकुनी आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचा, म्हणून त्यालाही वाटायचं की असं व्हायला नको होतं. या सगळ्या कारणांमुळे हे सगळं कारस्थान शकुनीने केलं, आणि परिणामी महाभारत घडलं. तर ही होती शकुनीची कथा. म्हणतात ना, विजेतेच इतिहास लिहितात. जर कौरव जिंकले असते तर आज आपण कृष्णाऐवजी कदाचित शकुनीची गाथा वाचत असलो असतो. महाभारताच्या युद्धाच्या अखेरीस शकुनी शेवटच्या दिवसापर्यंत जिवंत होता. तो इतका चतुर होता की तो वारंवार समोरच्यांना चकवा देऊन निसटून जायचा. त्यानं भीष्म पितामहांना शरशय्येवर पाहिलं होतं, द्रोणाचार्यांचा शिरच्छेद पाहिला, कर्णाचा अन्यायाने झालेला मृत्यू पाहिला, दुःशासनाला क्रूरपणे मारलं जातानाही शकुनीनं पाहिलं, आणि कौरवांचा संपूर्ण विनाश त्याच्या डोळ्यासमोर घडला. मनातल्या मनात शकुनी संतुष्ट होता, कारण त्यानं वडिलांना वचन दिलं होतं ते त्याने पूर्ण केलं होतं. त्यानं कुरुवंशाकडून बदला घेतला होता. कुरुक्षेत्र युद्धाच्या 18व्या दिवशी सहदेवानं शकुनीला रणभूमीवर ललकारलं. सहदेव 5ही भावंडांमध्ये सर्वात ज्ञानी होता. तो शकुनीच्या मनातलं जाणत होता. त्याला माहित होतं की शकुनीनेच कौरवांना पांडवांविरुद्ध फडकवून हे युद्ध घडवून आणलंय. म्हणून सहदेवानं शकुनीला समजावण्याचाही प्रयत्न केला की आता युद्ध सोड, तुला जे हवं ते तू मिळवलंस, आता गांधाराला परत जाऊन राज्य कर. आणि त्याच क्षणी शकुनीच्या मनात पश्चात्ताप निर्माण झाला. तो सहदेवाशी मोकळेपणानं बोलू लागला, जणू एखादा वृद्ध माणूस आपल्या लहान मुलाला आयुष्यभराची कथा सांगतो, अगदी तसाच. त्यानं बालपणीच्या वेदनादायक आठवणी, धृतराष्ट्राच्या घराण्याकडून त्याच्या कुटुंबावर झालेला अत्याचार, बहिणीचं एका अंध राजाशी लावलं गेलेलं लग्न, भीमाला विष देणं, लाक्षागृहाचा कट, आणि आपल्या आयुष्यात त्याने केलेले अनंत अपराध, हे सगळं सहदेवाला सांगितलं. तो म्हणाला की आता मी अधिक जगू शकत नाही.
हे ओझं उचलण्याचं धैर्य आणि सामर्थ्य माझ्यात उरलेलं नाही. आणि मग शकुनीनं सहदेवावर बाण चालवायला सुरुवात केली. शकुनीला माहित होतं की त्याची वेळ आता जवळ आली आहे. शेवटी सहदेवानं शकुनीचा शिरच्छेद करून त्याचा अंत केला. शकुनीनं आपलं कर्तव्य म्हणजेच आपल्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण केलं होतं. म्हणूनच असं म्हटलं जातं की इतकी पापं करूनही मृत्यूनंतर शकुनीला स्वर्ग मिळाला. जर तुम्हाला महाभारताच्या अशा न ऐकलेल्या, न पाहिलेल्या वेगवेगळ्या कथा जाणून घ्यायच्या असतील तर आमचं चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि उनाड भटकंतीचे व्हिडिओ पाहत राहा. तर ही होती महाभारतातील अशीच एक कथा जी फार कमी लोकांना माहिती होती. तेव्हा पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत पाहत राहा उनाड भटकंती.